किचन रिनोव्हेशन सिरीजचा पार्ट 2। पण मला जशी टाइल्स हवी होती ती यांच्याकडे नव्हती, त्याच्यामध्ये टाइल्स ठेवलेल्या आहेत। या टाइल्स पैकीच एक टाइल आम्ही सिलेक्ट केलेली आहे। पसारा पडलेला आहे कारण काम चालू आहे आणि थोड्या वेळातच आमचे जे कारीगर आहेत ते सुद्धा आले लंच ब्रेकहून। आणि मला जे माझं किचन आहे ते ब्लॅक अँड व्हाईट मध्येच हवं आहे। त्रासदायी होतं फर्स्ट याच्यामध्ये ते लागतच नव्हतं। वैशिष्ट्य आहे की आम्ही एक काम करायला गेलो की एक काम करत नाही, त्याच्यात एक्स्ट्रा वाढवून ठेवतो। आयडिया दिली की तुम्ही इथे जे आपलं ग्रॅनाइट असतं ते ग्रॅनाइट, ते बोलतात ना की दुष्काळात 13वा महिना, तसंच झालं आमच्यासोबत। काम करतं, तुम्हाला काही जास्त एफर्ट्स घेण्याची गरज नसते। सो अँगर जे आहेत ते लोखंडाचे असतात, ते रस्ट होऊ नये त्यामुळे त्याला लगेचच कलर वगैरे मारायचा असतो आपल्याला। वी हॅव स्टार्टेड पेंटिंग इन आवर किचन। फूड पॉइझनिंग आहे असं सांगितलं डॉक्टरने। अँटीबायोटिक्सवरती आहे सध्या। रात्रीचे 2 वाजले। हॅलो एव्हरीवन, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मी आहे प्राजक्ता आणि आज आपण पाहणार आहोत किचन रिनोव्हेशन सिरीजचा पार्ट 2। तर फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण टाइल्स जे आहेत त्या सिलेक्शनसाठी निघालो आहोत। तर आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितलं होतं टाइल्स, तर मनाप्रमाणे काय भेटल्या नव्हत्या, त्यामुळे आम्ही नेरूळला जाण्याचा डिसिजन घेतला। तर जाण्याच्या अगोदर इथे आम्ही नितीनच्या मोबाईलसाठी जे आहे कव्हर आणि लेन्स कव्हर जे असतात ते आम्ही लावायसाठी एका ठिकाणी थांबलो होतो आणि त्याच्यानंतरच एका शॉपमध्ये गेलो। हे आमचं फर्स्ट शॉप होतं बघण्यासाठी। तर तिथे सुद्धा ते काका खूप सारे टाइल्स वगैरे दाखवत होते। तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये बघू शकताय की किती एंडलेस व्हरायटी होत्या टाइल्सच्या। पण मला जशी टाइल्स हवी होती ती यांच्याकडे नव्हती। त्याच्यानंतर सुद्धा आम्ही बरीच दुकानं फिरलो आणि ॲट लास्ट एका शॉपमध्ये जाऊन मला हवं तसं डिझाईन जे आहे ती भेटली, पण त्याचा रेडी स्टॉक त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता। तर त्यासाठी सुद्धा आम्ही ते थांबवलं, बिकॉज आम्हाला फटाफट काम करून घ्यायचं होतं। तर ॲक्च्युली जे टाइल्स मी सिलेक्ट केल्या होत्या त्या इम्पोर्टेड टाइल्स होत्या। म्हणजे मी सुद्धा इंस्टाग्रामवरती बघितल्या होत्या एकाच्या, आणि तेव्हापासून मी डोक्यात ठेवल्या होत्या की मला ह्या अशाच टाइल्स हव्यात। कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे जे काम आहे हे लाईफमध्ये एकदा होतं किंवा दोनदा होतं, आपण सतत हे रिनोव्हेट करत नाही। त्यामुळे आम्ही ह्या शॉपमध्ये गेलो आणि मला जशा हव्या होत्या तशा सेम टाइल्स इथे अवेलेबल होत्या आणि लगेच रेडी स्टॉक सुद्धा होता त्यांच्याकडे। तर तुम्ही इकडे बघू शकता की ह्या ज्या डिस्प्लेला टाइल्स ठेवलेल्या आहेत, या टाइल्स पैकीच एक टाइल आम्ही सिलेक्ट केलेली आहे। तर ती कोणती आहे ती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल। आणि ह्या ज्या टाइल्स आहेत त्या आता सध्या खूप ट्रेंडिंग आहेत, इन आहेत। तर मला ह्याच टाइल्स घ्यायच्या होत्या आणि तिने एक ऑप्शन म्हणून आम्हाला ह्या मोठ्या टाइल्स सुद्धा दाखवल्या। पण ॲक्च्युली या मोठ्या टाइल्सचा प्रॉब्लेम काय होतो की कटिंगमध्ये जे आहे त्या टाइल्स खूप वेस्ट होतात आणि माझा किचन तुम्ही बघितलं असेल की एवढा काही मोठा नाही आहे, त्यामुळे मी त्या टाइल्सला ऑप्ट केलं नव्हतं। तरी पण तिच्याकडे ज्या व्हरायटीज अवेलेबल होत्या स्टोअरमध्ये ती ते दाखवण्याचं आम्हाला काम करत होती। आणि इकडे तुम्ही बघू शकता की हे शॉपसुद्धा खूप मोठं होतं आणि ज्या व्हरायटीज होत्या त्या खूप ह्यूज प्रमाणामध्ये होत्या यांच्याकडे। आणि हा जो तुम्ही इकडे मार्बल बघू शकता हा अखंड 1 पीसमधला मार्बल होता। आणि त्याच्यानंतर जे आहे आम्हाला फ्लोरिंगसुद्धा चेंज करायची होती, त्यामुळे 1-2 ऑप्शन्स बघत होतो। पण इकडे तिकडे न बघता आम्ही सिलेक्ट केलं आणि घरी आलो। तर घरी आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की लिव्हिंग एरियामध्ये माझा किती पसारा पडलेला आहे, कारण काम चालू आहे आणि थोड्या वेळातच आमचे जे कारीगर आहेत ते सुद्धा आले लंच ब्रेकहून आणि जे स्टॉक होता तो सुद्धा डिलिव्हर झाला होता लगेचच। तर इकडे तुम्ही बघू शकता की ही जी टाईल आहे ब्लॅक अँड व्हाईट कलरची झिगझॅग पॅटर्नमध्ये, ही टाइल्स आम्ही सिलेक्ट केली होती। बिकॉज माझ्या घरात तुम्ही जसं बघितलं असेल की सगळीकडे ब्लॅक, व्हाईट आणि ग्रेचा थीम आहे, त्यामुळे माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट क्लिअर होतं की मला जे माझं किचन आहे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्येच हवं आहे। आता लोक खूप बोलतील की ब्लॅक कलर का सिलेक्ट केला, ब्लॅक कलर नेगेटिव्ह कलर आहे किंवा ब्लॅक कलरने तुमचं स्पेस जो आहे तो आणखीन लहान दिसेल वगैरे वगैरे। तर मी असं म्हणेल की हे सगळे मिथ्स आहेत आणि मी असं बिलीव्ह नाही करत की ब्लॅक कलर नेगेटिव्ह आहे वगैरे वगैरे। सो मला जसं हवं होतं मी तसंच किचन बनवणार होते, त्यामुळे मी कोणाचं न ऐकता आणि कोणाचं न मनावरती घेता मी हा ब्लॅक कलरच ऑप्ट केला। तर तुम्ही इकडे बघू शकताय की जे कारीगर आहेत आमचे ते किती स्पीडमध्ये काम करत आहेत। सो इकडे तुम्ही बघू शकता फर्स्ट टाईलची जी लेअर आहे ती फिटिंग झाली होती आणि ॲक्च्युली ह्या इम्पोर्टेड टाईल्स असल्यामुळे ह्याचं जे वजन होतं ते खूप जास्त होतं नॉर्मल टाईल्सपेक्षा। तर ते जेव्हा चिटकवत होते भिंतीला सिमेंटच्या हेल्पने तर ते खूप त्रासदायी होत होतं। फर्स्ट याच्यामध्ये ते लागतच नव्हतं।
त्यामुळे हे जे आमचे कारीगर होते त्यांना पण खरंच मानलं पाहिजे, त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ज्या डिझाईन्स आहेत त्या व्यवस्थित एकामेकांना मॅच करून तुम्ही इकडे बघू शकताय की कसं ऑल ओव्हर गेटअप आलेलं आहे। आणि जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही एक काम करायला गेलो की एक काम करत नाही, त्याच्यात एक्स्ट्रा वाढवून ठेवतो। तर ते वाढवलेलं काम म्हणजे असं की इथे तुम्ही वरती एक लादी बघू शकताय त्या कारिगरांच्या इथे। तर मला किचनच्या वरती आम्ही ज्या ट्रॉल्या बनवणार होतो, मला ते बॉक्सेस नको होते लाकडाचे, बिकॉज ते ड्युरेबल नसतात जास्त, थोड्याच काळाची त्यांची जी लाईफ असते। त्यामुळे आमच्या कारिगरांनी मला एक आयडिया दिली की तुम्ही इथे जे आपलं ग्रॅनाईट असतं ते ग्रॅनाईटचं तुम्ही बेस बनवून घ्या आणि नंतर इन फ्युचर जेव्हा तुम्हाला ट्रॉल्या वगैरे बनवायच्या असतील तर फक्त त्याची कॅबिनेट्स बनवून घ्या। सो ही आयडिया जी आहे ती आम्हा दोघांना सुद्धा पटली आणि आम्ही येस केलं आणि लगेचच तुम्ही इकडे बघू शकताय की मटेरियल सुद्धा आणायला सुरुवात केली। आणि कारिगर तर तुम्हाला काय सांगू, त्यांचा कामाचा स्पीड खूपच जास्त होता। सो आम्ही हे जे वरचं सेक्शन होतं स्टोरेजचं हे 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं। वरचा जो स्टोरेज होता तो खूप हेवी सामानासाठी ठेवला होता आणि सेकंड स्टोरेज जो होता तो युजली आपण जे क्रॉकरी युनिट वगैरे बनवतो त्याच्यासाठी ठेवला होता। सो इकडे खाली जे आहे ऑल ओव्हर सगळ्या टाईल्स लावून घेतल्या होत्या त्यांनी, सिस्टमॅटिकली ते काम करत होते। आणि इकडे तुम्ही बघू शकताय की हा जो नळ आहे याची सुद्धा डिटेल्स मी देईन तुम्हाला की मी कुठून परचेस वगैरे केलाय। सो तो नळ सुद्धा ते मला लावून देत होते, म्हणजे माझा इथे प्लंबरचा सुद्धा खर्च वाचला। आणि आता हा सिंक एरिया आहे माझा, तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सिंक एरियाच्या ग्रॅनाईटवरती हे ड्रिलने का होल करतायत। ॲक्च्युली ड्रिलनी होल करायचा नव्हता, पण त्यांच्याकडे मशीन नव्हती त्यामुळे आम्ही यूज करत होतो। आणि हे जे आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल की तिथे होल का करत होतो आम्ही। आणि ते बोलतात ना की दुष्काळात 13वा महिना, तसंच झालं आमच्यासोबत की आमचं जे कमोड होतं ते अचानकपणे तुटलं। म्हणजे ॲक्च्युली बिल्डरकडून देतानाच थोडासा प्रॉब्लेम होता त्याला, तर ते एवढे दिवस चालू राहत होतं की आम्ही बोललो की नंतर बघू की कसं काय होईल वगैरे। पण आता नितीनच्या डोक्यात परत एक गोष्ट आली की ठीक आहे आता हे काम सुरू आहे तर आपण लागलीच हे पण करून घेऊ, नंतर परत मग पुन्हा प्रॉब्लेम होऊन जाईल। त्यामुळे आम्ही परत बाजारात गेलो आणि परत हे कमोड सिलेक्ट करून सुद्धा आलो। आणि ते कमोड आल्यानंतर एका साईडला हे कमोडचं काम सुरू होतं प्लंबरचा आणि एका साईडला तुम्ही इकडे बघू शकताय की पूर्ण किचन आमचा जो आहे तो रेडी झालेला आहे। आणि आता फायनल प्रोसेस चालू आहे ती म्हणजे क्लिनिंगची, आणि जे सांधे भरतात म्हणजे जे सिमेंट राहिलेलं असतं त्या खाचांमध्ये भरतात ते काम सुरू होतं। तर हे जे ड्रिलने आम्ही काल करत होतो होल ग्रॅनाईटवरती, ते ग्रॅनाईट वरती झाला नाही बिकॉज ड्रिल छोटी होती। सो आता हे आमचे जे प्लंबर आले होते त्यांच्याकडे एक मोठी हमर म्हणून ड्रिल होती, तर त्याचे बीट जे आहेत ते मोठे होते, तर त्यांनी आम्हाला ती ड्रिलने ते होल पाडून दिलं। सो ते होल कशासाठी होतं तर आम्ही जे वॉटर प्युरिफायर घेतलाय ॲक्वागार्डचा, सो त्याच्या नळाच्या फिटिंगसाठी ते होल होतं। ॲक्च्युली मी वॉल माउंट जो ॲक्वागार्ड असतो आपला तो घेतलेला नाही आहे बिकॉज माझ्याकडे स्पेस पण कमी आहे आणि मला जरी स्पेस असतं तरी मला अंडर द सिंकवालाच हवा होता, हे मी खूप अगोदरपासून डिसाईड केलं होतं। सो आम्ही तोच घेतला आणि आता इकडे तुम्ही बघू शकताय की सगळं क्लिनिंगचं काम वगैरे झाल्यानंतर आमचा ॲक्वागार्डचा जो टेक्निशियन होता तो सुद्धा आला होता फिटिंग करण्यासाठी। तर इकडे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली काय होतं की जे सिंकच्या खालचा एरिया असतो आपला असा पण तो वायफळच असतो, आपण काय ना काय तिथे जागा आहे तर आडगा ठेवतच राहतो। त्यामुळे मी हे डोकं लढवलं की मला अंडर द सिंकवालाच फिल्टर हवा आहे, जेणेकरून ते एका साईडला सिंकच्या खाली त्याची प्रेशर टँक आणि मशीन राहील आणि वरतून आपल्याला एक छोटासा नळ तुम्ही इकडे वरती बघू शकताय की छोटासा स्टीलचा नळ जो आहे तो दिला जातो पाणी भरण्यासाठी वगैरे, आणि ते ऑटोमॅटिकली काम करतं, तुम्हाला काही जास्त एफर्ट्स घेण्याची गरज नसते। सो सगळं फिटिंग वगैरे झालं आणि इकडे मी फायनल टेस्टिंग करत होते की बरोबर सगळं होतं। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं काम सुरू झालं ते म्हणजे पेंटिंगचं, कारण इथे वरती आम्ही अँगरचा माळा टाकला होता जेणेकरून ते लाईफ टाईम राहील, मला सारखं त्याच्याकडे लक्ष द्यायला नको, लो मेंटेनन्स असतं त्यामुळे आम्ही ते डोकं लावलं होतं। सो अँगर जे आहेत ते लोखंडाचे असतात, ते रस्ट होऊ नये त्यामुळे त्याला लगेचच कलर वगैरे मारायचा असतो आपल्याला। तर संध्याकाळीच आम्ही लगेच त्याला कलर कामाची पण सुरुवात केली। इकडे तुम्ही बघू शकताय की हा माझा भाऊ आहे प्रणव, तो एका साईडला कलर करतोय, इकडे नितीन आहे तो एका साईडला भिंतीची जी आहे क्लिनिंग करून घेतोय, म्हणजे स्क्रबिंग करतोय जेणेकरून नवीन पेंट जो आहे तो त्याच्यावरती लागेल म्हणून। हॅलो एव्हरीवन, सो गाईज तुम्हाला दिसत असेल की किती थकली आहे मी, किती घाम आलाय। तर याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, वी हॅव स्टार्टेड पेंटिंग इन आवर किचन।
नितीनची नाईट शिफ्ट आहे आणि घरात मदतीला कोणी नाही आहे. सो पेंटिंग करायचं काम सध्या मी घेतलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त झालेली आहे माझी बॉल कंप्लीट करून. आणि नंतर मला लक्षात आलं की मला ब्लॉगसुद्धा बनवायचा, मी विसरून गेली होती. सो लेट्स कंटिन्यू पेंटिंग. सो दिस इज द कलर. आणि ह्याला जुगाड म्हणून मी स्टिक लावलेली आहे बिकॉज तिथे वरती माझा हात पोचत नाही. सो चला लेट्स स्टार्ट. अगोदरची जी वॉल होती ती व्हाईटच होती, त्यामुळे आपण व्हाईटच कलर करणार आहोत परत. माय गॉड, इट्स टेकिंग टू स्ट्रेंथ. सोपं वाटतंय पण अजिबात सोपं नाही आहे. खूप जोर लागतोय, प्रेशर लागतंय. आता सध्या लिव्हिंग एरियाची परिस्थिती आहे, म्हणजे माझ्या हॉलची. किचन सध्या 10-15 दिवस काम चालू होतं तर इथेच किचन होता माझा. फ्रीज होता आणि ह्या जागेमध्ये वॉशिंग मशीन ठेवली होती. पण आता सध्या थोडंसं काम कंप्लीट झालं किचनचं, तर हळूहळू एक सामान आम्ही हलवतो आहे. सो दिस इज द कंडिशन नाव आणि लेट्स बिगिन. सो आता फ्रीजची बारी आहे. वॉशिंग मशीन जी आहे ती ऑलरेडी सेट झालेली आहे तिच्या जागेवरती. ही जागा 2-3 दिवस वॉशिंग मशीन आणि फ्रीज नव्हता तो खूप भारी वाटत होती, मोकळी वाटत होती. बट आता फ्रीज नेतो आतमध्ये. 4-5 दिवस ब्लॉग नाहीच बनवला अजिबात नाही, बिकॉज तुम्हाला कळत असेल शहरावर माझ्या की एम नॉट कीपिंग वेल, म्हणजे तब्येत बरी नाही आहे माझी. तर किचन अजून सेट झालेलं नाही आहे. आठवडा झाला जवळजवळ. रोज थोडं काम चालू आहे बिकॉज एकदम करायला गेलं की खूप त्रास होत नाही आहे मला एकटीला आवरायला. बट माझं लाईफ सिरियस सोबत आहेत म्हणजे नितीन आणि माझा लहान भाऊ प्रणव. सो ते देखील जसं जमेल तसं त्यांच्या परीने मला थोडी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीनचीसुद्धा शिफ्ट चालू आहे, तरी पण ऑफिसच्या नंतर त्याला जमेल तसं तो मला मदत करतो आहे. आणि माझा लहान भाऊ तर मला खूपच मदत करतो नेहमीप्रमाणे. आणि आता देखील नितीन ऑफिसला जाताना मला ओरडूनच गेला आहे की एवढं काम एकत्र करू नको, परवा माझी सुट्टी आहे तेव्हा आपण करूया. पण ठीक आहे, दिवसभर झोपून होते मी, कारण मला थोडं पण त्राण नव्हते अंगामध्ये, खूप विकनेस झाला आहे. आय गेस फूड पॉयझनिंग आहे असं सांगितलं डॉक्टरने. अँटीबायोटिक्सवरती आहे सध्या. बट स्टील आता इतका पसारा आहे आणि 1 आठवडा झाला सगळा पसारा दिसतो आहे घरात, त्यामुळे चिडचिडसुद्धा होती आहे. आणि मेन म्हणजे नितीनला आवडत नाही घरात पसारा. तर थोडं मला जसं जमेल तसं मी उरटतेच. बट स्टील यू नो की पूर्ण घर अनवाइंड करायला एक बाई पुरेशी नाही आहे, हेल्प कोणतरी लागतंच. मम्मी माझी सध्या इकडे नाही आहे, नाहीतर नेहमी मम्मी असते माझ्यासोबत. मम्मी सध्या अर्जंट कामासाठी गावी गेली आहे. बट तिनेसुद्धा माझी कंडिशन बघितली आहे, तब्येत बरी नाही आहे आणि खूप काम पडलं आहे. तर तीसुद्धा उद्या येते आहे, म्हणजे गावाहून रिटर्न येते आहे मला हेल्प करण्यासाठी. सो आता पण तुम्ही बघू शकताय रात्रीचं 2 वाजले. तुम्हाला दिसतं आहे का? उलटं दिसत असेल. सेल्फी चालू आहे त्यामुळे, सेल्फी कॅमेरा चालू आहे त्यामुळे. सो 1:54 झाले. आणि आता जस्टच नितीनचा व्हिडिओ कॉल आला होता तेव्हा देखील तो ओरडतच होता की इतकं वेळ का काम करते. सो आता थोडंसं काम बाकी आहे. वॉशिंग मशीन लावलेली आहे, म्हणजे जे बेडशीट्स वगैरे जे काही काढले होते पडदे वगैरे ते आता एक लास्ट राऊंड झाल्यानंतर मी आज वाइंडअप करणार आहे. आणि तुम्हाला दाखवते थोडासा की किती पसारा झाला आहे. त्यातल्या त्यात मी बऱ्यापैकी उरकून घेतला आहे, व्हिडिओ वगैरे काढला नाही बिकॉज मी थोडं काम करत होते, थोडं रेस्ट करत होते, थोडं काम करत होते, त्यामुळे माझी अजिबात इच्छासुद्धा नव्हती व्हिडिओ काढायची. तर आता जेवढं झालं तेवढं आता दाखवते. आणि नंतर सगळं वाइंडअप झाल्यानंतर एक फायनल टूर तर नक्कीच होईल किचनचा. तो पूर्ण ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा की कसं काय होतं मॅनेजमेंट वगैरे. सो स्टे ट्यून. आणि मी आता जाते झोपायला. सो गुड नाईट एव्हरीवन. सो इथे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की किती धावपळ सुरू आहे आणि कसं मॅनेजमेंट वगैरे केलं आहे आम्ही. तर इकडे एक छोटीशी ग्लिम्स आहे ही किचनची. अजून पूर्णपणे काम कंप्लीट नाही झालं आहे. तर पूर्ण काम जे आहे आणि फायनल रिव्हील बघण्यासाठी अजून एक पार्ट येणार आहे, 3rd पार्ट. आणि तो फायनल पार्ट असेल ज्याच्यात पूर्णपणे किचन रिव्हील होईल पूर्ण डिटेल्ससोबत. सो तो पार्टसुद्धा बघायला विसरू नका. आणि ह्याचा प्रिव्हियस ब्लॉग जो आहे तो जर तुम्ही मिस केला असेल पार्ट 1 किचन रिनोव्हेशन सिरीजचा, सो मी इकडे स्क्रीनवरती लावून देईल कुठेतरी, तुम्ही तो सुद्धा बघायला विसरू नका. आणि ह्या सगळ्या ऑल ओव्हर रिनोव्हेशनसाठी आम्हाला किती एक्सपेन्स आला आहे
आणि आम्ही काय बजेट ठेवले होतं वगैरे वगैरे सगळ्या डिटेल्स, किती खर्च झालाय, कुठून काय आम्ही परचेस केलं, हे सुद्धा मी पुढच्या व्लॉगमध्ये डिटेल्स देणार आहे. सो व्लॉग बघायला विसरू नका. तर असा होता आमचा काही आजचा दिवस. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.